घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. इकडे जी आई असते ती खरं तर आता सारंगला टिफिन देत असते. ती म्हणत असते की जा आणि त्यासोबतच तुझ्या दादालाच म्हणजेच आता ऋषिकेशला जाऊन हा डब्बा देऊन ये असं म्हणून ती खरं तर आता सौमित्राला सांगते की तू ताबडतोब त्याला कॉल कर आणि त्याला सांग की सारंग जो आहे तो आता टिफिन घेऊन येतो आहे असं म्हणून ताबडतोब सौमित्र हा ऋषिकेशला फोन करतो. ऋषिकेश जो आहे तो घराची साफसफाई करत असतो. इतक्यातच तो फोन उचलतो. तेव्हा खरं तर तो फोन हा त्याच्या आईचा असल्यामुळे तो ताबडतोब फोन उचलतो. तेव्हा तो लगेचच ऋषिकेशला आई म्हणते की तू बाहेर आहेस, तुला 2 वेळेचं जेवण पण हे कसं भेटेल या गोष्टीची मला काळजी आहे, म्हणूनच मी ताबडतोब सौमित्राकडे किंवा सारंगकडे मी आता डब्बा पाठवते. तर हे ऐकून आता जो ऋषिकेश असतो तो खूपच जास्त खुश असतो. तो म्हणतो की आई, बाहेर राहून पण तुझ्या हाताचं गरम गरम जेवायचं म्हणजे मजाच वेगळी असं म्हणून तो खरं तर सांगत असतो. इथे जो सारंग असतो तो खुश होतो. त्याला असं वाटतं की वा, दादाला आता जेवण भेटणार, त्याला पण मज्जा येत असते. इथे आता तो म्हणतो की आई, तू मला काहीही पाठव, मला चालेल, पण फक्त लिंबाचं लोणचं जे आहे ते पाठवायला विसरू नकोस असं म्हणून ऋषिकेश हा त्याला सांगत असतो. इथे अचानकच नाना येतात. नाना जे आहेत ते पाहतात की आई जी आहे ती आता ऋषिकेशशी फोनवर बोलते आणि डब्बा पाठवते. तेव्हा लगेचच नाना हे आता आईच्या हातातून फोन हा काढून घेतात आणि त्यासोबतच तिथे ऋषिकेशला म्हणतात की काय रे ऋषिकेश, घर सोडून मात्र गेलास, पण तरीसुद्धा तर तुला घराचीच गरज वाटते ना, तुला घरचंच जेवण लागतंय, तुला माझ्या घरातून फुकटचं जेवण पाहिजे अशी अपेक्षा तू कशी काय करू शकतोस असं म्हणून खरं तर आता ऋषिकेशला नाना ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतात. ऋषिकेश जो आहे त्याला हे सगळं बोललं जातं आहे हे ऐकून आईला अजिबातच आवडत नाही. खरं तर आता इथे जी ऋषिकेश आहे त्याला असं वाटतं की नाना, तुम्हाला असं वाटतं का की मी ह्या सगळं नाही करावं म्हणून, तर मी नाही घेणार. मला आता घरचं अन्न अजिबातच नको आहे. तुम्हाला हेच पाहिजे ना की मी बाहेर कमवून बाहेरच स्वतःच्या पैशाची स्वतःची भाकरी मिळवावी, तर ठीक आहे, स्वतःच्या पैशानी मी स्वतःच्या पैशाचीच भाकरी मिळवेल एवढं मात्र मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो असं म्हणून खरं तर आता ऋषिकेश जो आहे तो फोन ठेवून देतो. खरं तर आता इथे सगळेजण हे टेन्शनमध्ये असतात की ऋषिकेश आता काय खाणार. आई जी असते ती रडत असते. ती म्हणते की तुम्ही माझ्या मुलाला 2 वेळेची भाकरी पण ही नाही देत आहात. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. कसे बाप आहात तुम्ही इतके कसे काय निष्ठुर झालात हो असं म्हणून ती म्हणत असते. इथे बाबा म्हणतात की काही गरज नाही आहे त्याला द्यायची, तो गेला आहे ना आता बाहेर, तो खरं तर त्याच्याच पैशाची भाकरी मिळवायला गेला आहे आणि तीच आपण त्याला आयती मिळवून द्यायची म्हणजे नक्की ह्याच्यामागे कसला लॉजिक आहे असं म्हणून त्या आईला सांगत असतात. इथे जी आई असते म्हणजे सुमित्रा ती खचून गेलेली असते. तिला असं वाटतं की माझ्या मुलाला साधं जेवण पण हे जेवून देत नाही आहेत, म्हणजे ही कुठली आली परीक्षा असं म्हणून ते सगळेजण गप्प राहिलेले असतात. इथे ऋषिकेश ह्याला आता प्रचंड भूक लागत असते, कारण त्यांनी घर साफ करून खूपच जास्त मेहनत केलेली असते. इतक्यातच तो विचार करतो की आता मी काय खाऊ, तेव्हा बाहेर हा भेळवाला आलेला असतो. इथे ऋषिकेश म्हणतो की चला ॲटलिस्ट आज भेळ तरी खायला जाऊया असं म्हणून तो ताबडतोब आता भेळ घ्यायला जातो. इथे आता त्याला भेळ खायची इच्छा होते. लगेचच तो भेळवाल्याजवळ जातो. तो भेळवाल्याला म्हणतो की मला भेळ दे म्हणून. तेव्हा लगेचच तो म्हणतो की किती देऊ, तर लगेचच तो म्हणतो की 5 द्या. तर 5 आकडा ऐकून तो शॉक होतो. तेव्हा इकडे जो ऋषिकेश म्हणतो की काही प्रॉब्लेम आहे का, तर लगेचच तो म्हणतो की नाही अहो, मला कसला प्रॉब्लेम असणार आहे असं म्हणून तो 5 भेळ जो आहे तो घेऊन जातो. इतक्यातच जेव्हा तो 5 भेळ घेऊन जातो, जानकी त्याला पाहते की हा 5 भेळ घेऊन चालला आहे, बापरे काहीतरी आज वेगळंच आहे वाटतं. तेव्हा इकडे लगेचच ऋषिकेश म्हणतो की माझी मर्जी, मी बघून घेईल काय करायचं आणि काय नाही ते, तू कशाला उगीचच मध्ये पडतेस असं म्हणून ऋषिकेश हा तिला सांगत असतो.
लगेचच जानकी म्हणते, मी कशाला मध्ये पडू, मला काय गरज पडली आहे, असं म्हणून ती बोलत असते. इथे आता जानकीला ऋषिकेश म्हणतो की मी ॲक्च्युली डाईटवर आहे आणि म्हणूनच माझं जेवण पण हेच आहे, असं म्हणून ऋषिकेश हा तिला सांगत असतो. तेव्हा जानकी म्हणते की चांगलं आहे, डाईट केल्याने फॅट हा कमीच होतो, असं म्हणून ती ऋषिकेशला सांगत असते. इथे त्या दोघांमध्ये नेहमीसारखे थोडेसे वादवाद होतात आणि त्यासोबतच ऋषिकेश हा तर तिच्यासोबत भांडून खोलीमध्ये निघून जातो. जानकीला पण तर मात्र समजतं की भेळ ही कशासाठी खाल्ली जाते म्हणून, पण आता तिच्याकडे तर दुसरा कुठलाच पर्याय नसतो. इथे ऋषिकेश जो असतो तो आता भेळचा आस्वाद घेत भेळ खात असतो. त्याला खूप जास्त भूक लागलेली असते. त्याला असं वाटत असतं की बापरे, मला एवढी भूक ही लागली आहे. तेव्हा इकडे गुरुजींना आता आईने बोलून घेतलेलं असतं. गुरुजी तर आता आईला म्हणत असतात की ऋषिकेशची ही जी पत्रिका आहे ती थोडीशी विचित्र आहे, पण इतकी पण नाही, पण थोडीशी चांगलीसुद्धा आहे. खरं तर त्याच्या कुंडलीमध्ये एक नवीन व्यक्तीची संभावना आहे, म्हणजेच एक मुलगी त्याच्या आयुष्यात येणार आहे आणि त्याच्यानंतरच त्याचं आयुष्य जे आहे ते पूर्णपणे बदलून जाणार आहे, असं म्हणून गुरुजी जे आहेत ते आईला सांगतात की नेमकं ऋषिकेशच्या आयुष्यात एक मुलगी आहे म्हणून. तर खरं तर आता आई जी असते तिला आता शॉक बसतो की कोण मुलगी असेल जी माझ्या मुलाचं आयुष्यच बदलून टाकले, ह्या विचारात ती आता बसलेली असते. इथे जानकी ही पाहते की ऋषिकेशला आता भेळ खाता खाता हा ठचका लागून गेलेला असतो. म्हणूनच जानकी ही ताबडतोब जाते आणि त्यासोबतच ऋषिकेशसाठी पाणी घेऊन येते. ती ऋषिकेशला काळजीपोटी पाणी देते. ऋषिकेश जो आहे तो पाणी पिऊन पुन्हा तिला तांब्यात येतो. तेव्हा जानकी म्हणते की राहू दे, खरं तर तुला लागेल, आता खातोयस ना, तर इथे पाणी नाही आहे तुझ्या इकडे, मला माहिती आहे, म्हणूनच मी घेऊन आले. आज मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आले, पण उद्यापासून तुझं पाणी हे तुलाच भरावं लागेल, असं म्हणून ती सांगत असते. ती म्हणते की रोज सकाळी 6 वाजता पाणी येतं, म्हणून सकाळी वेळेवर उठ, पाणी भर आणि तुझ्यासाठीच ते गरजेचं होईल, असं म्हणून इकडे जानकी ही त्याला सांगत असते. इथे ऋषिकेश जो आहे तो आता मस्तपैकी सगळं भेळ संपवतो, पाणी वगैरे पितो आणि त्यासोबतच आता त्याला झोपायचं असतं. इतक्यातच आता ऋषिकेश विचार करतो की मी जो नळ आहे तो आत्ताच चालू करून ठेवतो, म्हणजे सकाळी पाणी आलं की मला समजेल आणि त्यासोबतच मला घाईघाई होणार नाही, असं म्हणून तो आता जो नळ आहे तो चालू करून देतो. खरं तर आता सगळ्या गोष्टी ह्या विचित्रच होणार असतात हे त्याला माहिती नसतं. इथे आता जो मकरंद आहे तो ऐश्वर्याच्या घरी गेलेला असतो आणि ऐश्वर्या ही त्याला विचारत असते की खरं तर ऋषिकेश रणदिवेसोबत जे काही आता कॉम्पिटिशन आहे किंवा तू म्हणशील किंवा दुश्मनी आहे ती माझी आहे, पण तरीसुद्धा तू मला हेल्प का करतोयस हे तुम्हाला सांगितलं नाहीस. तर मकरंद हा ऐश्वर्याला नीट असं उत्तर देत नाही. तो तिला म्हणतो की मी असंच करतोय, त्याच्यामागे माझा दुसरा कुठला हेतू नाही आहे, असं म्हणून तो ऐश्वर्याला सांगत असतो. पण ऐश्वर्याला तर तो हे सगळं बोलतोय हे खरं वाटतच नाही. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते की मला माहिती आहे मकरंद, तूच मला एकदा बोलला होतास की तू तुझ्या सोयीनुसार सगळ्यांची हेल्प करत असतोस आणि त्यासोबतच तुला नक्कीच काहीतरी घडलं आहे म्हणून ज्याच्यामुळंच तू माझी हेल्प करतोयस हे मला माहिती आहे, असं म्हणून ती त्याला सांगत असते. इथे मकरंदला आता ऐश्वर्या म्हणते पण तू कुठल्या मुलीसाठी करतोयस, ह्या मुलीला हे सगळं माहिती आहे का तरी, असं म्हणून ते सांगत असते. तेव्हा इकडे मकरंद म्हणतो की नाही म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सांगून टाक, तुझ्या मनामध्ये जे काय आहे तिच्याबद्दल ते तिला लवकरात लवकर सांगून टाक. तेव्हा इकडे आता मकरंद हा तिथून निघून जातो, कारण की आता ऐश्वर्याचं बोलणं त्याला फारसं पचत नाही. तेव्हा इकडे ऐश्वर्या जी आहे ती आता मकरंदला म्हणते की ह्याच्या मनामध्ये काय चाललं आहे हे मला जाणून घ्यावंच लागेल. इथे रात्री जानकी जी असते ती अभ्यास करत आता फिरत असते. इतक्यातच तिच्या फोनवरती आता एक मेसेज येतो जो की तिला अजिबातच आवडत नाही म्हणून. तेव्हा इकडे जानकी तिला प्रचंड राग येतो. ती म्हणते की ताबडतोब मला ह्या मेसेजवरती कॉल करायला हवा, या नंबरवरती, आणि जाणून घ्यायलाच हवं
की कोण आहे जो मला असा मेसेज करतो आहे. मला खरंच ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच आवडलेल्या नाही आहेत असं म्हणून ती ताबडतोब त्या नंबरवरती कॉल करते. तेव्हा ती त्या मुलाला बोलते की काय रे, तुला लाज वाटत नाही का की रात्रीचं एका मुलीला असे सगळे मेसेज करतोय, तर तू का केलास मला मेसेज असा, तर विचारत असते. इथे लगेचच तो म्हणतो बिकॉज आय लव्ह यू, माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे म्हणूनच मी तुला हा मेसेज केला. इकडे जानकी म्हणते तुला लाज वाटत नाही का, तुझं इतकंच प्रेम असेल तर माझ्या समोर ये ना असं म्हणून ते सांगत असते. इथे लगेचच मकरंद जो आहे तो फोन ठेवून देतो आणि त्यासोबतच आरशामध्ये पाहत जानकीला म्हणत असतो की जानकी, ज्या दिवशी तू पण माझ्यावर प्रेम करू लागशील त्या दिवशी मी स्वतःहून अख्ख्या जगासमोर मी माझं प्रेम जे आहे ते व्यक्त करीन असं म्हणेन तो सांगत असतो. खरं तर आता इथे त्याचा त्रास द्यायचा हेतू नसतो, पण त्याचं मनापासून तिच्यावरती प्रेम असतं म्हणूनच तो तिकडे आलेला असतो. इथे मकरंद जो आहे तो जानकीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा झालेला असतो. त्याला जानकी जानकी ही सगळीकडे दिसत असते आणि खरं तर तीच हवी असते. इथे दुसरीकडे आता जानकी जी आहे पहाट झालेली असते म्हणून तुळशीला पाणी देत असते. तेव्हा ती तुळशीची पूजा वगैरे करून आता घरामध्ये जात असते. इतक्यातच पाहते की बाजूला ऋषिकेशच्या खोलीमधून सगळीकडे पाणी पाणी हे बाहेर आलं आहे म्हणून. तेव्हा इकडे जानकी जी आहे ती त्याला आवाज देत असते. ती त्याला म्हणत असते की अरे मुला उठ, म्हणून तुला दिसत नाही आहे का की घरामध्ये सगळीकडे पाणी वगैरे झालं आहे म्हणून असं म्हणून ती सांगत असते. कारण पूर्ण जो फ्लोअर असतो त्यांचा तो पाण्याने भरलेला असतो. इथे जानकी दार ठोकून ठोकून दमून जाते. ऋषिकेश जो आहे तो इतका गाढ झोपलेला असतो की जानकीचा आवाज हा त्याच्यापर्यंत नीट जात नाही. इतक्यातच जेव्हा ऋषिकेश उठतो तेव्हा तो पाहतो की घरामध्ये सगळीकडे पाणी पाणी झालं आहे आणि त्याला जागसुद्धा आलेली नव्हती 6 वाजता. ह्याच्यामुळे आता ऋषिकेश जो आहे तो ताबडतोब उठतो, दरवाजा खोलतो. जानकी जी आहे ती म्हणते की अरे तुझं नळ असं म्हणून ती पहिली जाते आतमध्ये आणि त्याचा नळ जो आहे तो बंद करून येते. इतक्यात जानकी म्हणते की काय रे, तुला कळत नाही का, एवढा मी हाका मारते, कसला तू कुंभकर्णाचा झोपला होतास का, इथे एवढं पाणी झालं आहे, जर मी आता इथे आले नसते तर मात्र सगळं घर हे तुझं पाण्याने भरून गेलं असतं असं म्हणून ती त्याला सांगत असते. इथे ती म्हणते की सारखी सारखी तू नको त्या गोष्टीसाठी हेल्प करायला कशाला येतेस गं, मला तुझी नको त्या हेल्पची गरज नाही आहे असं म्हणून ते सांगत असते. तिथे ऋषिकेशला आता हेल्प करूनसुद्धा ऋषिकेश हा त्याच्याशी नीट बोलत नसतो. या गोष्टीचं वाईट आता जानकीला वाटत असतं. जानकी म्हणते की मी तुझीच हेल्प करायला आले आणि तरीसुद्धा तू माझ्याशी असं बोलतोयस, तुला लाज वाटली पाहिजे असं म्हणून ती त्याला बोलत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला नको आहे तुझी हेल्प, सकाळ सकाळी माझ्यावरती किरकिर करायला येऊ नकोस. तेव्हा जानकी म्हणते की तुझ्यावरती कोण किरकिर करतं आहे, मी माणुसकीच्या पोटी मी तुझ्या शेजारी नाही म्हणून तुला हेल्प करायला आले तर मलाच बोलतोय असं. मी जाते इथून आता, तर इथे लगेचच तो म्हणतो की हो जा म्हणून असं म्हणून जानकी ही जी आहे ती निघून जाते. खरं तर आता ऋषिकेश तो आता चिडचिड झालेली असते. इथे जी सुमित्रा असते ती आता बाबांशी बोलत नसते. नानांनी ती साधा चहासुद्धा देत नसते. नाना तिला चहा मागून मागून दमून जातात. इथे सौमित्र हा खाली येतो तेव्हा लगेचच सौमित्राला नाना म्हणतात की सौमित्र तुझ्या आईला सांग मी कधीपासून चहा मागतोय, तिला ऐकू येत नाही आहे का. तर लगेचच आई जी असते ती म्हणते की चहा हा रेडी आहे, तर उठावं आणि स्वतःच्याच हाताने स्वतः चहा घ्यावा हे म्हणून आता नानांना ती सांगते. पण इथे सौमित्राच्या ह्याच्याकडून ती सांगत असते. तेव्हा इकडे म्हणते की माझ्या मुलाला कसं स्वतः कमवून स्वतः खायला सांगितलं आहे, तर आता त्यांना पण सांगावं की चहा हा रेडीच आहे, पण ॲटलिस्ट स्वतःच्या हाताने तरी तो घ्यावा असा म्हणून तो सांगत असतो. इथे खरं तर आता जे सौमित्र आहे तो आई आणि बाबांच्या भांडणामध्ये अडकलेला असतो. कारण ते एकमेकांशी प्रचंड भांडत असतात, त्यांचे वाद जे आहे ते सुरूच असतात, पण त्यांच्यामध्ये अडकलेला जो असतो तो म्हणजे सौमित्र असतो. खरं तर सौमित्र जो आहे त्याला असं वाटत असतं की बापरे माझा मुलगा आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकल्या. इथे खरं तर आता जो बाबा असतात त्या आईला समजवतात की माझा मुलगा एवढा मोठा झाला आहे,
बापाची चप्पलसुद्धा आता त्याच्या पायाला फिट येते, तरीसुद्धा तो आता स्वतःच्या पायावरती हा उभा नाही आहे. हे ऐकून सगळे गाववाले हे माझ्यावरती हसतात असं म्हणून इकडे जे आता नाना आहे ते निघून जातात. खरं तर आता इथे जी आई आहे तिला सौमित्र समजवतो की आई अगं उगीच तूच कशाला विषय वाढवते, नाना आता इथून निघून गेलेत ना, उगीचच आता तू पण कुठलाही विषय हा वाढू नकोस. आपण ह्या सगळ्या गोष्टी ह्या बघूया, आपण दादाशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करूया असं म्हणून सौमित्र जो आहे तो आईला समजवत असतो. सौमित्र हा आता खूपच जास्त मॅच्युअरली सगळ्या डिसिजन्स घेत असतो. कारण आता त्याचा दादा जो आहे तो सुद्धा घरामध्ये नसतो आणि सारंगनंतर तोच खरं तर मोठा असतो. इथे नानांना चहा न मिळाल्यामुळे खरं तर नाना हे खूपच इरिटेट झालेले असतात. पण आईला खूपच त्रास झालेला असतो, कारण की आता आई जी आहे तिला सतत ऋषिकेशचीच आठवण ही त्रास देत असते. इथे सौमित्र हा स्वतःहून आईला पाणी देतो. आईला म्हणतो की आई अगं तू पाणी घे आणि तू शांत हो जरा, दादा हा आपला नीट आहे, आपल्याला माहिती आहे ना, आणि आपण त्याच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करू असं म्हणून तो सांगत असतो. इथे आता जी जानकी आहे ती किचनमध्ये चहा वगैरे बनवत असते. ती चहा बनवत एकटीच बडबडत असते. इतक्यातच तिचे जे काका असतात ते तिला भेटायला येतात आणि त्यासोबतच म्हणतात की काय गं जानकी, कुणाच्या नावाने एवढं तू आज बोलतीयस, म्हणून कुणाला एवढं बोलतीयस. तेव्हा इकडे जानकी जी असते ती सांगते खरं तर की कोणाला बोलणार, अजून या बाजूवाल्या ठोंग्याला बोलतीये. खरं तर त्याला मी मदत करायला गेले, अख्खं नळ त्यांनी चालू ठेवून घरामध्ये सगळीकडे पाणी ठेवलं होतं आणि सगळीकडे पाणी झालं म्हणून मी त्याची मदत करायला गेले, तर मलाच बोलला की नको मला तुझ्या मदतीची गरज म्हणून, असं म्हणून त्यांनी मलाच घराच्या बाहेर त्याचा काढून हाकलून टाकलं. तेव्हा इकडे बाबा तिला विचारतात की काय त्याचं नाव म्हणालीस, तर लगेचच जानकी म्हणते की काय म्हणे तर ऋषिकेश रणदिवे. ते नाव ऐकून तर काकांना खरंच विचित्र वाटतं. काका म्हणतात की बापरे, हे जे नाव आहे हे मला ॲक्च्युली मी ऐकल्यासारखं झालं आहे. ऋषिकेश रणदिवे म्हणजे खरंच हे खूप मोठं नाव आहे. तिचे जे बाबा आहेत ते खूपच गोरगरिबांना मदत करतात, त्यासोबतच शिक्षणामध्ये पण लहान मुलांना हेल्प करतात. या सगळ्या गोष्टीबद्दल खात्री तर आता बाबा जे आहेत म्हणजेच काका जे आहेत ते आता जानकीला सांगत असतात. जानकी ही काकांसाठी चहा घेऊन ही गेलेली असते. काका हे ऋषिकेश रणदिवे हे किती मोठं नाव आहे आणि ते किती प्रसिद्ध आहेत, त्यासोबतच ते किती काय काय हेल्प करतात ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. इथे जानकीला तेव्हा कळतं की ऋषिकेश हा खूप चांगला आहे आणि त्याच्या बाबतीत सगळ्यांसारखीच तुला पण गैरसमज झाला आहे असं जे काका आहे ते आता जानकीला सांगत असतात. जानकीला कळून जातं की खरं तर ऋषिकेश रणदिवे हा जो आहे तो सगळ्यांना मदत करतो आणि त्यासोबतच म्हणूनच आज त्याला अशी त्याची वेळ आली आहे, म्हणून आपण त्याच्याबद्दल गैरसमज करून घ्यायला नको असं म्हणू. खरं तर जानकीचा जो गैरसमज झालेला असतो हे आज तिला समजून जातं, जे की तिला काकांकडून समजलेलं असतं. म्हणूनच आता ती त्याच्यावरती काहीच बोलत नाही आणि त्यासोबतच आजचा भाग जो आहे तो इकडे संपून जातो. आता बघूया की उद्याच्या भागामध्ये नेमकं काय घडतंय ते.